सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती हॅपी न्यू इयर. कोयला चेन्नई एक्सप्रेस. हे तो लांब नावाचा कुठला हिंदुस्तानी हिंदुस्तान फिर भी दिला हिंदुस्तान. बिल्लू लिहिला बिल्लू. ती ओम शांती ओम. ए, आणि तो कुठला रे खामोशे जुही चावला पण आहे. अरे बास आता भेळ तयार आहे या. वेळ 1 2 का 4. 1 2 का 4 1 2 माझ्या मते झाली आहेत सगळी नाव. असे कसे होतील? एक मिनिट. डीडीएल जे राहिला. हे नाव कसं काय राहिलं सिनियोरिटा? अगर वो तुमसे प्यार करती है तो एक बार जरूर पलट के देखेगी. पलट पलट. राम जाने. हाँ राम जाने. किरण लिहिला की डर. हर टीम में सिर्फ एक गुंडा होता है और इस टीम का गुंडा मैं हूँ. चक दे ओ चक दे इंडिया, बादल पे पाँव है या छोटा गांव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है, बादल पे पाँव है. यार शाहरुख खान आय लव. मी पण लव शाहरुख. म्हणजे आपला कभी हा कभी ना मधला सुनील मला खूप आवडतो. हो मला तर ती माझी स्टोरी वाटते यार. वो तो है अलबेला हजारों में अकेला, सदा तुमने ऐब देखा हुनर को ना देखा. मीच यार तो सुनील. हा अलबेला. ए नाही यार, पण डीडीएलजे मधला शाहरुख खान दर्द आहे यार दर्द. पण तुला माहितीये का राज सारखा कोणीतरी आला ना इंग्लंड वरनं पंजाबला मला पळवून न्यायला तर एका पायावर पळून जाईन मी. काय पळून? सॉरी मस्करी केली मी. नाही जाणार. एक मिनिट अगं जोक चाललाय का? आ अचानक तुम्हाला माहित नव्हतं काय? ओ गॉड बाप रे. हा माझ्या मित्राच्या भावाचा फोन होता. पळून गेला घरातनं. अरे देवा. आणि फक्त एकटा पळून गेला नाहीये, बरोबर मुलीला घेऊन पळालाय आणि लग्न केलंय आता दोघांनी. वाह वाह. तुम्हाला कसला उत्साह आहे आणि एवढा? पळून जात आहेत लेकाचे. तुला काय त्रास होतोय? त्यांचा प्रश्न आहे तो. एवढं काय त्यात स्कॉलर. तू नको हा पळून जाऊन लग्न करू. एवढं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. मी टेन्शन घेतोय कारण ते नवपरिणित दाम्पत्य इथे येत आहे आपल्याकडे. काय का? कारण त्यांना मुंबईत दुसरं कोणी ओळखत नाही. नवा पारिणित म्हणजे जस्ट मॅरिड. कधी येणार आहेत ते? एक मिनिट. हॅलो. अरे ए काय तू कुठे? ओ ग्रेट क्या बात है. काय 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 झालं? हा नाही येते. सांग ना. कॅन्सल. ते येत नाहीयेत कारण ते ऑलरेडी इथे आले. दारात उभे आहेत ते. दादा काय बघताय काय? चला लवकर आत या आता. काय रे ए काय वय काय तुमची? 23 माझं. तुझं ग? 20 कम्प्लीट. लहान आहात काय? लिगल वय झालं म्हणजे लगेच लग्न करायचं असं नाही. सुजय. सुजय नाव तरी विचार त्यांना. मग वयाचं वगैरे बघ. राहुल. राहुल माझं नाव. डोंट टेल मी तुझं नाव अंजली आहे. तुला कसं कळलं? माझं नाव अंजलीच आहे. राहुल अंजलि कुछ कुछ होता है. आला हे कसं काय विसरलो आपण.
लिहिलंय इंग्लिश मध्ये. म्हणूनच आम्हाला वाटलं ना की आम्ही मेड फॉर इच अदर होत. वाह, हम जीते भी एक बार है, मरते भी एक बार है, शादी भी एक बार होती है और प्यार भी एक बार ही होता है. अय्या हायच, हे दोघंही शाहरुखचे फॅन आहेत. वाह. ए ऐका ना, यात कुठलं नाव मिसिंग आहे ते सांगा ना प्लीज ना. एक 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 मिनिट, मुद्दा काय आहे? शाहरुखचा सगळ्यात मोठा फॅन कोण आहे हे आम्ही बघतोय. हा मुद्दा आहे का? हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. हा मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की हे दोघं पळून आले आणि लग्न केलंय वर. काय रे, तुला माहिती आहे ना तुझ्या दादाला मी ओळखतो. पण तुम्ही माझ्या दादाला ओळखत नाही. जाम डेंजर आहे तो, म्हणूनच असं पळून यावं लागलं ना आम्हाला. मग ह्याच्या दादाला तर काय सांगायचं आम्ही? आत्ता तरी काय सांगू नको प्लीज. ए सुजा गप ना. अरे लहान लहान पोरं आहेत ती, आधीच टेन्शन मध्ये आहेत. तू अजून नको टेन्शन देऊस. ए तुम्ही काळजी नका करू, मी ओळख करून देते सगळ्यांची. मी मीनल, हा ही ॲना, हाय हा सुजय, हा आशू, तो कैवल्य, ही रेश्मा. जसं तुम्ही पळून जाऊन लग्न केलंय ना, तसं ही लग्न करून पळून आलीये. म्हणजे पाणी आणते. ते कळेलच तुम्हाला. आत्ताच आलात ना आमच्या घरी. वेलकम टू आवर होम. भिकारी, पिझ्झा बॉय, पळून आलेले कपल्स, सगळ्यांसाठी जागा आहे आमच्या घरात. पण त्याआधी तुम्हाला एक विचारायचं होतं, तुमच्या ओळखीत कोणी न्यूरोलॉजिस्ट आहे का? नाही. मग कोणी ब्रेन सर्जन? नाही पण मग कोणी सायकॅट्रिस्ट तरी आहे का तुमच्या ओळखीत? का? नाही, कसं आहे, तुम्ही बाहेरच्या जगातून आलात ना आमच्या घरी. आता बाहेरच्या जगात सगळे नॉर्मल वागतात एकमेकांशी, सरळ बोलतात. पण या घरात सगळे डोक्यावर पडल्यासारखे वागतात. 2 वाक्यांनंतर किमान एक अपमान व्हायलाच हवा समोरच्या व्यक्तीचा, असा नियम आहे या घराचा. आता हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या बालमनावर परिणाम होईल ना, मग लागेलच एखादा मानसोपचार तज्ज्ञ. पपी, मला भीती वाटते इथे. डोंट वरी माऊ, मी आहे ना. पप्पी, माऊ, प्रेमात येत रे. आय सपोर्ट. तुम्ही ना लगेच जरासे फ्रेश पाणी. फ्रेश होऊन घेता ना? हो चालेल. बेडरूम कुठे आहे? मी दाखवते. काही काळजी करू नकोस, मैं हूं ना. चलो, मैं हूं ना. अरे कोण आहे हा? तुला सांगतो काय बोल, या शाहरुख खानच्या सिनेमांनी ना आपल्या मागच्या, आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनी जसं घडवलंय ना तसंच बिघडवलंय, असं आज मी डिक्लेअर करतो. फिल्म से जिंदगी नहीं, जिंदगी से फिल्म बनती है मेरे दोस्त. हा डायलॉग मारतोय, इथं परिस्थिती मला मारतीये. हे पळून आलेत, आपल्या घरात राहिलेत, काय करणार आहोत आपण? पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ओम शांती ओम. माझं झालंय की. गप रे, हे येतील ना आज आतून. मला काय वाटतं माहितीये का, रात्री ना तिला आपल्या रूम मध्ये खाली रेशमाच्या गादीवर झोपू दे. म्हणजे आपल्या तिघींच्या मध्ये ऑकवर्ड होईल ना तिला. आणि तो इथे झोपेल ना, पांघरून काढून देऊ आपण. नाही, पांघरुणाची कसली गरजच नाहीये. इथे उलट खूप उकडतं, हवा नाही लागणार त्याला. अरे तुझ्या जागेवर नाही रे आशू, खाली छान गादी घालून देऊ. हा काय 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 चाललंय? हा काय चाललंय? काय खातिरदारी करायची आहे त्यांची? आज आलेत ते घरात, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलेत. कुठून आलेत, कसे पळून आलेत हे विचारायला नको का त्यांना? तुझे तू विचारायची हिम्मत करणार आहेस का आता मीच करू हिम्मत? नाही थांब बाबा, मी विचारतो त्यांना. आलेच. सॉरी हा, थांबलो नाही तुमच्यासाठी. फार वाट पाहिली. पण जेवून घ्या, ताटं वाढली आहेत मी. सो नाईस ऑफ यू, थँक्यू. आम्ही आत बसतो जेवायला. चल. आणि
2 ताट कशाला, 1 ताट पुरलं असतं. मस्त बनवते रेश्मा. हे घे खा. ए नाही मनी, आधी तू खा. सकाळी रजिस्टर ऑफिस मध्ये चहा घेतल्यानंतर तू काहीच नाही खाल्लं. तू मी तर चहा पण नाही घेतला पप्पी, ग्लुकोजचे बिस्किट्स खाल्लेस. खा बरं. घरी इतकी इकडे जागा आहे, ते कोपऱ्यात काय जाऊन बसलेत दोघं. किंजलला अजिबात आवडत नाही असं चिट्टून बसलेलं. गप खोटारडा. मजा येते ना तुला बघायला, आवडतंय ना असलं. किती गरकायत ना त्यांच्यातच, जगाचं काही भानच नाही. किती मस्त ना. मांजर नेहमी डोळे मिटूनच दूध पिते. तू गप रे. बघ ना किती गोड. सी, ते एकमेकांना पाणी पण भरवताय. स्वीट कपल आहे. पाणी भरवत नाही, पाणी पाचतात. खपरे, मला ना बिलीव्हच होत नाहीये. काय? मी तुझं नाव ना मोबाईल मध्ये हब्बी सेव्ह करणार आहे. आणि मी तुझं नाव मोबाईल मध्ये सेव्ह करतो माय लव्ह. म्हणजे आधी मी तुझी लव्ह नव्हते. होतीस, पण कसं आहे, तेव्हा भीती वाटायची ना आई बाबांची. समजा त्यांनी माझा मोबाईल घेतला असता काढून आणि बघितलं असतं आणि म्हणाले असते, हे कोण माय लव्ह, हे अभ्यास करायच्या वयात हे काय धंदे करत बसलायस, प्रेम वगैरे म्हणे. आणि माझा मोबाईल काढून घेतला असता तर आपण बोललो कसं असतो. पण आता आपल्याला कोणीच ओरडणार नाहीये. पाहिलंस, झोडलं पाहिजे एकेकाला. ऐन विशीत आहेत, काहीतरी मिनिंगफुल करावं आयुष्याबरोबर, तर लग्न करून बसले. हे सगळं नंतर सुजय. आधी कुठून पळून आलेत आणि का पळून आलेत ते विचार. घर भाडं मागताना कसं डेअरिंग आणतोस ना अंगात, तेच डेअरिंग आण आता आणि विचार का पळून आलात. त्यापेक्षा मी असं करू का की त्यांना विचारतो. पाणी नाहीये. मला जरा तुमच्या दोघांशी थोडं बोलायचंय. अरे दादा सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे आल्यापासून काही बोलताच नाही आलं तुझ्याशी, खरंच सॉरी. नाही, ते काही सॉरी बिरी म्हणण्याची गरज नाही. पण आता जरा मला नीट सांग, तुम्ही दोघं पळून का आलाय? कारण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आय लव्ह राहुल. अंजली, ते कळलंय मला, राहुल, ते कळलंय मला. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही पळून का आलायत? पोलीस लागले ना मागे. काय? हो, म्हणजे माझा दादा नगरसेवक आहे ना, त्यांनी पोलीस पाठवले. काय? नाही, हे बघा, जरा जरा सविस्तर सांगा काय झालंय ते. हा, हात धुवून घेऊ. हा, घे, आतून घे आणि सांग. आता आत्ता म्हणजे आत्ता तसंही वेळच झालाय. उद्या सांगतो निवांत सकाळी. आत्ता हात धुवून घेतो. बापरे, डेंजर स्टोरी आहे. पण पाणी अगं राहू दे, करेन मी. थकला असाल ना. नाही नाही, आपल्या माणसाचं करायला कसला थकवा. आणि आता लग्न झालंय ना आमचं, या सगळ्याची सवय व्हायला पाहिजे मला. मी ना इतकी ड्रीम्स पाहिली होती ना, म्हणजे असे आम्ही जंगलात राहतोय आणि मग लाकडाची झोपडी बांधलीये, मी चूल पेटवलीये आणि पपी जंगलातून भाज्या आणतोय. जंगलातून? हो, जंगलातच येतात ना भाज्या, झाडावर. हे बघ, माझी धाकटी बहीण आहे रेवा.
तुझ्याच वयाची आहे. तिचं तर आता लग्नही ठरलंय, लव्ह मॅरेज. अय्या किती गोड. पण तुला माहितीये का, तिने पहिल्यांदा घरी जेव्हा सांगितलं ना, तेव्हा आम्हाला खूप मोठा धक्का बसला. हो, म्हणजे तो मुलगा वाईट आहे म्हणून नाही हं. पण तिची काळजी वाटत होती आम्हाला. कोण कुठला अनोळखी मुलगा का लग्न लावून द्यायचं हिचं. पण मग रेवाने आमची केतनशी ओळख करून दिली आणि हळूहळू जशी ओळख वाढू लागली ना, तसं आम्हालाही केतन आवडू लागला. आणि आता तर काय, आता ठरलंच आहे. तसं तुम्ही घरी सांगून टाका. तुझ्या भावाची ओळख करून दे राहुलशी. त्याच्याबद्दल सगळी माहिती दे. सगळं समजावून सांगायचा प्रयत्न कर. बघ, सगळं नीट होईल. सगळ्यांना पटेल. मला ना थोडी झोप येतेय. आपण उद्या बोलूयात का? थोडी थकलीये मी. चालेल. पण मला गुदगुले होतात ना. अरे अरे काय गुदगुले गेलं तर काय झालं मग? म्हणजे काय रे पप्या, नको ना रे. अरे तू असं काय वागतेस म्हणे? मी काय आधी तुला गुदगुले करत नव्हतो का? मी तुला हसवतच राहणार कायम. करू गुदगुले करू? पप्पी नको प्लीज. हे काय चाललंय तुझं मनी? हे आपलं रुसायचं आणि इकडे कोपऱ्यात जाऊन बसायचं. हा? मग काय, तू असं का बघायला लागलायस? असं लग्न होऊन 2 तास नाही झाले आणि असा वागतोस माझ्याशी टिपिकल हबी सारखा. अरे पण आता मी झालोय ना तुझा हबी. अरे मग लगेच असं वागायचं? हे आधी असा वागायचो, आता असा वागतो, ह्याला काय अर्थ आहे? आधी सारखे गुदगुले करू का? नको गुदगुल्या नको करू. मग आधी किती लाड करत होतास, आता काहीच करत नाहीस तू. आता पण करतोय मी लाड. 1 मिनिट, मला बाहेर जायचंय. जा ना. हा तर काय चाललंय तुझं? हा आधी काय? अरे नाही तू वागायचास. तू आठव बरं कसा वागायचास आधी. कसा? तू आता आठव की, पण मी तसाच सांगू का? वागतोय मी. ते काय चाललंय तुझं? हबी झाल्याच्या आधी आणि हबी खरंच होण्यानंतर वेगळा असं वागतोय. वागतोयस. असं काही नाही बघ. आता मी तुला हा जो स्पर्श करतोय, एवढी का घाबरलीस? स्वतःचा चेहरा बघितलास का आरशात? कपडे काय बोलले? ते बोलतायत. मग बोलू दे की त्यांना. काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे साधं नाही बोलत आहेत, ते असं रोमॅन्टिक टाइप्स बोलतायत. चिकू, पेरू, पपी, मनी. मला कसं तरीच होतंय. म्हणजे आता फळं झाली, प्राणी झाले, आता भाज्यांची नावं राहिली. बोलू दे त्यांना, बोलू दे. काय बोलू दे? मला जायचंय आत, मला कसं तरी होतंय. मग जा ना, ढोस दे ना त्यांना. आम्हाला देतेस तसा. म्हणून माझी रूम आहे, बाहेर निघा. उद्या खेळा. काय खेळायचं ते, नाव गाव फळ फुल. जा सांग. तू सांगशील? तू रिक्वेस्ट करतेस? हो? अरे मग तर ऐकावंच लागेल मला. का नाही? चल. पहिले आप. नॉक कर. काय नॉक काय करायचं? आपलं घर आहे ना. नॉक करावं मी. नवीन लग्न झालंय त्यांचं. काही हवंय का? नाही, काही नाही. काही लागलं तर सांग. हा? मी आहे इथेच. आणि ऑल द बेस्ट. सांगतो नक्की. आणि थँक्यू. गरज आहे ऑल दी बेस्ट. काय रे, तू कायला रूम सर्व्हिस देणार आहेस? याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे? सॉरी. नाही कशालाच काही अर्थ नाहीये. तुला सांगतो आशू, दुष्काळामुळे, गरिबीमुळे, या कारणांमुळे झालेलं स्थलांतरण मी समजू शकतो. पण कोणी लग्नाला परवानगी देत नाही म्हणून जोडपी जर मुंबईला यायला लागली तर आपल्यासारख्या गरजू व्यक्तींचं काय होणार आहे? काय? आणि मीनल काय ग हे? तू एवढी शायनिंग मारतेस, तू सुद्धा सांगू शकले नाहीस ना त्यांना? अरे ते आणि हा कैवल्य काय रे? हा मला विचारत होतास ना, हिम्मत दाखवतोस का मी दाखवू?
कुठं गेली हिंमत? एखादं कपल जेव्हा नाव गाव फळ फूल खेळत असताना तेव्हा त्यांना डिस्टर्ब करू नये असं म्हणतात. तू एकदा मला सांग इथून उठ म्हणून. हा, सॉरी सॉरी सॉरी. घरमालकाला कसं कोणी इथे उठून मला जागा देऊ नका बर का. मी बसतो खाली. नवीन लग्न झालंय ना त्यांचं, टेन्शन मध्ये असतील ते. डोंबल टेन्शन मध्ये गिले गिले चालू होतं काहीतरी. मीच जाऊन सांगतो आता त्यांना. अरे काय आहे, आपलंच घर आहे, आपल्याला झोपायला जागा नाही. सुजा, एकच नाईटचा इश्यू आहे ना, करू ना आपण सगळं ऍडजस्ट. काय ऍडजस्ट? मी आता जाऊन बोलतोच त्यांच्याशी. हॅलो. हाय. सुजय दादा. काय ग? काही नाही रे, तुला थँक्स म्हणायचं होतं. खरंच खूप थँक्स. हो पण म्हणजे तू नसतास ना तर माहित नाही आम्ही आज रात्री कुठे राहिलो असतो. अगं पण थँक्यू. थँक्स अ लॉट. चलो. बाय बाय. पण गुड नाईट. टेक केअर. स्वीट ड्रीम्स. स्लीप वेल. कोण स्लीप वेल कोण? ते की आपण.